प्रत्येक शहरात उमटायला लागलेला आहे। जुना आग्रा रोड इगतपुरी हे या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे। आपण काही प्रतिक्रिया घेऊया। अचानक हा रस्ता थांबवण्यात आलेला, आमचे ज्येष्ठ नेते सुनीलभाई या ठिकाणी आहे, आपली प्रतिक्रिया द्यावी, काय घडलेलं आहे। नाशिकमध्ये आज पंचवटी भागामध्ये एक नराधमाने पत्रक वाटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो समाज आहे, महार मांग मातंग ढोर चांभार यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये, तसेच या समाजाशी अस्पृश्यतेने वागा। त्या पंचवटी भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जो स्तंभ लावण्यात आलेला आहे, तो स्तंभ त्वरित काढून टाका, अशा प्रकारचं पत्रक त्या ठिकाणी वाटण्यात आले। म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित आघाडी आणि सर्व बौद्ध समाज या ठिकाणी एकत्रित झाला। मातंग समाज देखील या ठिकाणी एकत्रित झालेला आहे आणि त्या नराधमावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला कडक शासन करण्यात यावं, अशी सर्व इगतपुरीतील बौद्ध जनतेची मागणी आहे। आम्ही सर्वांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि त्वरित त्या नराधमाला अटक करण्यात यावी, अशी आम्ही सर्वांची मागणी आहे। ही घटना आज सकाळची आहे, असं तुम्हाला माहिती पडलं। पंचवटी या ठिकाणी या ठिकाणी घटनेचा जाहीर रास्ता निषेध रोको करण्यात आलेला आहे। करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वंचितचे तालुका प्रमुख विक्रम भाऊ जगताप यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काल त्या पत्रक काढलं त्या भडव्यांनी, जातीवाद्यांनी, ते पुन्हा जातीवादी सरकार आहे। या सरकाराचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं बीजेपी सरकारचं करायचं काय? बीजेपी सरकारचं करायचं काय? बीजेपी सरकारचं करायचं काय? आमच्या भडव्याला फाशी झाली पाहिजे, नाही तर आम्ही इथं सर्व आंदोलन बंद करणार नाही जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। इथं आपण बघित उतरलेले आहे नाशिक पंचवटी या ठिकाणी सकाळी काही पत्रक वाटण्यात आले होते आणि त्याचा पडसाद